डोंबिवलीजवळील मानगाव पिंपळदेवी परिसरात मंगळवार दिनांक 25 तारखेला सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान एका उत्तर भारतीय विकासकाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत 3 JCBच्या सहाय्यानं जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हर्षदा अमोल ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे। तसेच त्यांचे धीर अभिलाष ठाकूर यांनाही बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। निनाद सुरेश ठाकूर यांच्या पायावर दगड मारला आहे। या प्रकरणी कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली। मारहाण करणाऱ्याला आणि त्या विकासकाला तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे। येस सर, आम्ही हर्षदा अमोल ठाकूर सर्वप्रथम माझं नाव। आम्ही गेले 100 वर्षांहून अधिक आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही तिथे राहतोय। आम्ही इकडचे स्थायिक भूमिपुत्र आहोत। आम्ही माणगावमध्ये राहतो। तिथे आमचं स्वतःचं त्या जागेची ताबा असल्यामुळे जे बाहेरचे बिल्डर आहेत ते तिथे अतिक्रमण करू पाहत आहेत। त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी आमची केस सुरू आहे। ज्या व्यक्तीने खोटे दस्तावेज बनवले त्याच्या विरुद्ध आमचा प्रलंबित दावा आहे प्रांताकडे। तर ते सगळं असताना हे प्रकार झालं कसं, जागेची खरेदी विक्री झाली कशी, आणि झाली तर त्याने अतिक्रमण करून आमच्या ताब्यात जी जागा आहे तिथे येऊन आज JCB लावून चाळी तोडल्या कशा, आणि तोडल्या तर तिथे राहणारे जे लोक होते त्यांचं सामान होतं त्यांचं नुकसान केलं। आमचे जे तिथे विजेचे मीटर होते त्यांचं नुकसान केलं। जेव्हा आम्ही बघितलं की हे चाळी तोडायला आमच्या घरातील जे सदस्य बाहेर गेले त्यांना जवळजवळ रामेश्वर प्रसाद बिंदेसार गुप्ता, ते बिल्डर, त्यांचे बाउन्सर्स, त्यांचे सगळे गुंड लोक जवळजवळ 50-60 जणांनी मिळून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। माझी नणंद जेव्हा चाळी तोडू नये म्हणून आत गेली तेव्हा त्यांच्या गुंडाने, ज्याचं नाव मला माहिती नाही पण त्या इसमाने माझ्या नंडेच्या अंगावर हात टाकला, तिचे कपडे फाटेसपर्यंत त्यांना खेचत बाहेर काढलं। माझ्या धीराला एवढ्या जोरात पायावर बांबू मारला की त्याचे 2 तुकडे झालेत। माझी नणंद आता तिथे शास्त्रीनगरमध्ये ऍडमिट आहे। तर ह्यांच्या विरुद्ध विनयभंग आणि 307 अंतर्गत अटेम्प्ट टू मर्डर मध्ये आम्हाला आरोप आहे आमचा, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। यशवंत ठाकूर म्हणून जे आहेत त्यांनी हे दस्तावेज बनवले आहेत खोटे। ठाकूर माझं नाव आहे। तिथे JCB आलो, मी JCB थांबवायला गेलो तिकडनं, तेव्हा एक त्यांचा कर्मचारी आला, त्याने बांबू घेतला आणि मला पायात जोरात मारला की एवढं की आता फ्रॅक्चर झालं आहे। आणि 4-5 जण येऊन मला मारायला लागले आणि गळा दाबाचा पण प्रयत्न केला। हात दुखते, मान वगैरे सगळे, म्हणजे असं चालायला हे उभं राहायला नाही होतं, आली चक्कर सारखं पण होतं, मला खूप त्रास होतो। त्यांना दगड घेऊन त्यांच्या अंगावर धावून आले। तो माझं नाव नरेश ठाकूर। ती जागा आमची, म्हणजे वर्लोपांची आमचीच ताब्यात आहे ती, आणि ते यशवंत ठाकूरनी ती जागा विकले। रामेश्वर गुप्ता यांनी विकलंय, आणि त्यांनी अर्धे पैसे त्याच्याप्रमाणे पैसे त्यांनी दिलेले आहेत त्यांना। त्यांनी काही पूर्ण पैसे घेतले नाही त्यांचे, म्हणजे अर्धे जो अर्धा भाग असतो ना, म्हणजे 50% तो घेतलाय आणि 50% सोडलेला आहे। पण तो आता ऐकत नाही आणि तो काय करतो, आता पोलीस स्टेशनच्या दबावाखाली सर्वे केला। आम्ही पहिला एकदा हे केला, अटक केला, आणि परत त्यांनी पोलीस बंदोबस्त करून हे केला, त्यांनी सर्वे केला टीआला। माझं नाव रतन महादेव ठाकूर, माझे सरपंच सागाव सोनारपाडा। यशवंत ठाकूर हा आमचा चुलत भाऊ आहे। भाऊबंदकी जागा एकमेकाच्या नावावर असते, अशी जागा ही पण आणि माझी पण, अशा एकत्रित जागा भाऊबंदकी नावाने याच्या नावावर गेलेली होती, आणि त्याच्या नावावर असल्यामुळं त्यांनी माझं ते क्लिअर त्याच्या नावावर होती, पण त्याचीही माझ्या नावावर आहे। अशी एकमेकाच्या भाऊबंदकी जागा असतातच, आणि त्याच्यामुळे त्यांनी कधी विकली हा रामप्रसाद गुप्ता, रामेश्वर गुप्ता आणि यशवंत ठाकूर यांची 20-25 वर्षापासून दोस्ती आहे। ह्या दोस्तीत त्यांनी असा काही गेम केला का, मी तुझी जागा असेल ती घेतो तुझ्या नावावर, तिचा ताबा कसा घ्यायचा तो माझ्या पद्धतीने मी घेतो। या सगळ्या धमकीवाजा गोष्टी आहेत या ह्यांनी त्याच्याबरोबर केल्या, आणि यशवंत ठाकूर मोकळा झाला। त्यांनी त्याला जागा विकली। जागा विकल्यानंतर हा ताबा घ्यायला आला, तर 2 वेळा आम्ही यांचा TLR कॅन्सल केला। आता परत त्यांनी TLR करायला आणला, तर तो पोलीस स्टेशनचा इतकं हे घेतो, तो बंदोबस्त, माझ्या गाड्या बिड्या घेऊन येतो, तर माणूस काही करूच शकत नाही। आज तर इतका त्यांनी दबाव आणला का ह्या लोकांना मारामारी पण केली। ह्यांची स्वतःची वडिलोपार्जित, म्हणजे काही पिढ्यांची जागा आहे, चुकून त्याच्या नावावर असू शकते, ती पण त्यांनी खोटी दस्तऐवज करून केले। आता यशवंत ठाकूर येतच नाही, तो तोंड नाही दाखवत ना, तो आता कुठं असेल माहीत नाही, परंतु अशा पद्धतीने गुप्ता त्याच्याकडनं ते 7-12 त्याच्या नावावर असल्या जागा घेतो आणि दादागिरी करून ती जागा बळकावण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलात, तुमची काय मागणी आहे? मागणी आमची आता ज्यांना मारलंय
त्यांची FIR करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, तो आता गुप्ता परत तिकडे आलाच नाही पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि जे काय माहित आहे, त्यांचे जे बाउन्सर आहेत ते म्हणतात का 27 गावात मला कोणी काहीच करू शकत नाही, मी चॅलेंज करतो. अशा पद्धतीची यांची भाषा असेल तर आमचा अख्खा गाव नाही आला, आमची फक्त बाबाचीच आहे इथे. अख्खा गाव आल्यावर काय होईल मग ते बघा, 27 गावांचे येते.